नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे लेखिका राधिका भांडारकर लिखित कादंबरी जिजी. प्रकरण 7. काळा काळाचा महिमा असतो. जिजीचा काळ, आमच्या जडणघडणीचा काळ आणि सांप्रतचा काळ यात अंतर असणं स्वाभाविकच आहे. 100 वर्षापूर्वीच्या काळात जिजी एक एंटरप्रेनर होती. तिच्यात व्यवसाय कुशलता होती, उत्पादक कला होती, उत्तम मार्केटिंग तिला जमत असे आणि या सगळ्यांच्या सोबत अत्यंत आवश्यक असणारे जिद्द, चिकाटी, कठोर परिश्रम, मेहनत हे गुण तिच्या अंगी होते. माझ्या आठवणीत मी तिला कधीही आळसावलेलं पाहिलं नाही. पप्पांच्या राज्यात तिला सर्व सुखी होती, पण त्यावेळी ही ऐशारामात ती कधी लोळत बसली नाही. आज वाटतं पप्पांचं व्यावसायिक यश, आमची शिक्षणं, महत्त्वाकांक्षा, भराऱ्या काळापुढे आव्हान देऊन जगण्याची सक्षमता या साऱ्याचा स्रोत होता ऐलू, आमची जिजी. छुंदाचं इंजिनियर होणं, उषाची चित्रकारिता, सौंदर्य प्रसाधनातला उद्योग, निशाचे साई रसोई पोळी भाजी केंद्र, माझी बँकेतील नोकरी, ताईचा पप्पांच्या धंद्यातला सहभाग, या आमच्या साऱ्या कर्तृत्वामागचं मूळ जिजीच्या जगण्यातलं होतं. वादळ वाऱ्यात टिकणारी लव्हाळी आम्ही झालो, पण त्याचं सारं श्रेय जिजीने दिलेल्या आणि आमच्यात नकळत झिरपलेल्या जीवनमूल्यांनाच आहे. 100 वर्षांपूर्वीच्या अवघड काळातील ती एक निडर, निर्भय, शूर, सक्षम स्त्री होती आणि ती आमची आजी होती याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे. उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. ऐलूने पायात कधी चपला घातल्या नाहीत. ती कुठेही अनवाणीच जात असे. अर्थार्जनाच्या निमित्ताने तिला खूप फिरावे लागत असे. ती सर्वत्र पायी पायीच जात असे. तिची पावलं राफली होती, टाचांना भेगा पडल्या होत्या, पण त्याची तिला पर्वा नव्हती. तिनं एक व्रत अंगीकारलं होतं आणि ते ती झपाटल्यासारखी निभावत होती. माझा बाबा मोठा होऊ देत, यशवंत, धनवंत, कीर्तिवंत होऊ दे. एक दिवस असा उजाडला. जना घरी आला. उंबरट्यातच त्याने हाक मारली नेहमीप्रमाणे जोरात. आई, ऐलू म्हणाली. आलास? दमला आहेस? हातपाय धू. मी तुझ्यासाठी कोलांजन केले आहे. गरम गरम पिऊन घे, तुला बरं वाटेल. जना म्हणाला, थांब, ते राहू देत. तू आधी या खुर्चीत बस आणि तुझे पाय पुढे कर. ऐलूला काही समजेना, काही उमजेना. जनाच्या हातात एक कागदाचं पुंडकं होतं. त्यानं ते उलगडलं. त्यात सुंदर चांबड्याच्या चपला होत्या. जनाने तिच्या रापलेल्या पायात त्या चढवल्या. ऐलूने जनाला मिठीत घेतलं. त्या वात्सल्य मिठीत अश्रूंचा पूर लोटला. जनाने जणू डोळ्यातल्या पाण्याने त्याच्या मातेचे मंगल चरण धुतले. या प्रसंगानंतर जिजीने डायरीत लिहिलं, आज माझ्या आयुष्याचे उत्तरायण सुरू झाले. माझ्या व्रताची सांगता झाली. ऐलूने तिचे व्रत पूर्ण केले. अपार कष्ट करून तिने तिच्या बाळाला वाढवलं. त्याच्या भविष्याची वाट तिनं आखून दिली. त्याच्या जीवनाचा स्वतंत्र प्रवास सुरू झाला आणि ऐलूच्या आयुष्याचे सार्थक झाले. ती निर्धास्त झाली. त्यानंतर तिने काही लिहिले नाही. तिच्या दृष्टीने तिची कथा इथेच समाप्त झाली. आता ती ऐलू नव्हती. तिचं ते अस्तित्वही संपलं. आता ती जिजी होती, आमची आजी, पप्पांची आई. आईची सासूही होती, पण जास्त ती आजी होती. आमच्या रांगत्या वयापासून तिने आम्हाला विलक्षण माया, प्रेम, ऊब दिली. त्यानंतर ती फक्त आमच्यासाठीच जगली जणू, आमच्या जीवनप्रवाहाचा अंतस्थ झरा बनून. तिचा आजी ते पणजी हा प्रवासी लांब लचक होता, पण आमच्या सुखदुःखाच्या वाटेवर ती सावलीसारखी राहिली. सुखात हसावं, दुःखाला सामोरं जावं ही तिची साधीसुधी पण महान शिकवण तिने तिच्याच जगण्यातून आम्हाला दिली. जेव्हा आमचे पप्पा गेले तेव्हा आभाळा एवढं हे दुःख तिनं कसं पेललं ते आम्ही पाहिलं. पहाडासारखं व्यक्तिमत्व असलेला तिचा राजबिंडा काळजाचा तुकडा काळजाने हिरावून नेला.
तेव्हा तिच्या कृश छोट्या देहातला दिवा खरं तर विझलाच होता, तरी पण ती आमचे अश्रू पुसत होती. सतत आईजवळ बसून होती. तिच्या पाठीवर हात फिरवत होती. तिने आईला कुंकू पुसू दिलं नाही. म्हणाली, तुझ्या कुंकवात माझा जना आजही आहे. तिचं एक एक वाक्य आमच्या काळजात रुतलेलं आहे. म्हणाली होती, माझ्या जनाला माझ्या मरणाचं दुःख झालं असतं, त्याला नसतं सहन झालं. मला दुःखाची सवयच आहे. माझ्या बाबाला मी कधीच दुःखात पाहिलं नाही. मी राहिले, तो गेला. पण या दुःखाच्या सागरातही मी तरंगेन. ईश्वराची गणितं समजत नाहीत. पप्पाच एकदा तिला म्हणाले होते, इतकी देवावर तुझी श्रद्धा आहे ना, पण देवाने तुला दिलं काय? 16व्या वर्षांपासून वैधव्य? तेव्हा ती ताडकन म्हणाली होती, देवानं मला तुझ्यासारखा पुत्र दिला. तू म्हणजे माझ्या सुखाचा कोरा चेक. पण आज देवाने तिचा पुत्रही तिच्यापासून हिरावून घेतला. हा कोणता न्याय? हा फक्त दैव दुर्विलासच ना? पण त्यानंतरही ती जगली. ती निरीश्य निवृत्त कधीच झाली नाही. ती आमच्या उमलत्या फलत्या फुलत्या संसारात ही रमली. शेवटपर्यंत तिची स्मरणबुद्धी तल्लख होती. आमच्या मुलांच्या आवडीनिवडी जपण्यासाठी ती अंगात शक्ती नसतानाही धडपडायची. आज हे सगळं लिहिताना माझ्या लेखणीतही मला तिचं अस्तित्व आणि चैतन्य जाणवतं. ती नाही असं मी कसं म्हणू? ती आहेच, आणि आमच्याही अंतिम श्वासापर्यंत ती आमच्यासोबत राहणार. 100व्या वर्षी तिनं शेवटचा श्वास घेतला. उषाने तिच्या मुखात गंगाजळ घातले. पापण्या मिटताना तिनं आईकडं पाहिलं. नजरेतूनच तिला आशीर्वाद दिला, संभाळ, सुखी राहा. माझ्या माहेरच्या दरवाजाची मी बेल वाजवली तेव्हा तिच्या अस्थींचं गाठोडं टांगलेलं दिसलं आणि डोळ्यांतून धारा लागल्या. माझ्यासाठी दार उघडायला आज ती दरवाजात नव्हती. खूप काही गमावल्याच्या जाणीवेनं माझी पावलं उचलेनात. जीजी, आज तू नाहीस, पण वेळोवेळी मला खाऊचा डबा बांधून द्यायचीस. तुझ्या लुगड्याच्या तुकड्यात तो तुकडा मी सांभाळून ठेवलाय. त्यात तू आहेस. त्या स्पर्शात, त्या वासात तुझ्या मायेची उब आजही मला विसावा देते. जिजीचा जनार्दन मुलगा, तिची सून मालू आणि आम्ही 5 नाती, इतकेच तिचे अवघे विश्व. आम्ही 5ही नाती तिच्या अत्यंत लाडक्या. मी सर्वात मोठी. लहानपणापासूनच मी अतिशय मस्तीखोर आणि हट्टी. मला नाही वाटत माझ्या इतका त्रास जिजीला दुसऱ्या कोणी नातीने दिला असेल. मला स्वतःला आठवत नाही, परंतु ती नेहमी सांगत असे की माझी मस्ती इतकी असायची की आईचा संताप अनावर होत असे आणि मग आई मला मारायला धावत असे. त्यावेळी जिजीमध्ये पडून मला मिळायचा मार स्वतःवरच घ्यायची, पण मला वाचवायची. जिजीचं आयुष्य कष्टाचं. तिने शिवणकाम करून आमच्या वडिलांना मोठं केलं. ती घरोघरी जाऊन झंपरच्या ऑर्डर्स घ्यायची. त्या काळी ब्लाऊजला झंपर म्हणत असत. त्यांच्याकडून कापड आणून त्याचे झंपर शिवून पुन्हा ते घरपोच नेऊन द्यायचं. माझं शेपूट कायमचं जिजीसोबतच असायचं. ती निघाली की तिच्या पदराला धरून मीही निघायचे. तिने मला कधीच नाही म्हटलं नाही. गावात एक रुईकर नावाचे कुटुंब होते. त्यांचे झंपर जिजी शिवून देत असे. मी शाळेत जाऊ लागल्यावर त्यांची मुलगी माणिक माझ्या वर्गात होती व आमची चांगली मैत्रीसुद्धा होती. त्यांच्या घरी मी जेव्हा जेव्हा जात असे त्यावेळी तिची आई सांगायची, अरुणा, तू इतकी मस्तीखोर होतीस की आजीसोबत आमच्या घरी येऊन आमच्या माणिकला चोपायचीस. अशावेळी मला अगदी लाजल्यासारखे व्हायचे. तेव्हा वाटायचे जिजीला ह्या गोष्टींचा किती त्रास झाला असेल. त्यावेळी माझ्यामुळे तिची मानहानी झाली असेल का? मी 3 चाकी सायकल चालवण्यासाठी जिजीला घेऊन सेंट्रल मैदानात जायचे. हा माझा नित्याचा खेळ. 4 आणे तास ह्या भावाने सायकल भाड्याने मिळत असे. मला सायकल चालवण्याची हुक्की आली की वेळ नाही, काळ नाही. चल जिजी, सायकल चालवायला मैदानात.
अगं, आत्ता दुपारी 12 वाजता कुठे? ऊन किती लागेल, ती म्हणे. पण मी मुळीच ऐकत नसे. ती बिचारी माझे सर्व हट्ट पुरवायची. माझ्याबरोबर सायकल पाठी तर धावायचीच, पण इतर मुलांकडेही लक्ष ठेवायची. त्यावेळी साधारण मी 5वीत 6वीत शिकत असेन. माझे वडील रोज संध्याकाळी 7 ते 8:30च्या दरम्यान घरी यायचे. 7 वाजल्यापासून मी त्यांची वाट पाहत असे. 7:30 वाजून गेले आणि पप्पा जर आले नाही तर माझ्या जीवाची घालमेल सुरू व्हायची. जीजी, पप्पा अजून कसे नाही आलेत? जीजीच्या पाठी माझी सतत भुणभुण. अगं, येतील. कधी गाड्या लेट होतात, कधी रोजची गाडी चुकू शकते, ऑफिसमध्ये काही काम निघालं असेल. जीजी मला समजवत राहायची. कसाबसा 8 वाजेपर्यंत धीर धरला. मग, जीजी, चल आपण टिंबी नाक्यावर जाऊन उभे राहू, म्हणजे टांगे आले की गाड्या आल्याचे आपल्याला कळेल. चल, मी म्हटले. मी ऐकतच नसे. आई तर खूप चिडायची, पण जीजीने मला कधीच विरोध केला नाही. आम्ही दोघी पप्पा येईपर्यंत टेंबी नाक्यावर उभे राहायचो आणि पप्पांना घेऊनच घरी यायचो. एकदा तर मला आठवतं, मी जीजीला ठाणे स्टेशनपर्यंत तंगडवलं होतं. जीजीचं एक दुःख मात्र तिला कायम चालत होतं. मी जसजशी मोठी होत होते तसतसे मला ते अधिकाधिक जाणवत गेलं. तिला माझ्या आजी आजोबांनी, म्हणजे आईचे आई वडील, जराही मान दिला नाही. वास्तविक माझी ती आजी जीजीची भाचीच होती. तिच्या सख्ख्या मोठ्या बहिणीची मुलगी. कमीत कमी मावशी म्हणून तरी तिला योग्य तो मान द्यावयास पाहिजे होता. पण ती गरीब होती ना. हा गरीब श्रीमंतीतला फरक तिला फार कष्टी करीत असे. वेळोवेळी ती मला तिच्या जीवनात घडलेल्या काही कथा सांगत असे. त्यावेळी तिचे ते बोलणे मला आवडत नसे. त्याही आजी आजोबावर माझं प्रेम होतंच ना. आत्ता विचार केला की वाईट वाटतं. ती तिच्या वेदना कोणाला सांगणार होती? आम्हा नातींनाच ना. अत्यंत दुर्धर परिस्थितीत तिने आमच्या पप्पांना मोठं केलं, त्याचा अभिमानच वाटावा असं तिचं व्यक्तिमत्व. तिला आजी आजोबांनी का मान दिला नाही? मासिक पाळीचा आम्हा सगळ्याच बहिणींना फार त्रास होत असे. पहिल्या दिवशी तर मी झोपूनच असायचे. जीजी कायम माझ्या उशाशी. गरम पाण्याची पिशवी घेऊन पोट शेकून दे, पाय दाब, डोके दाब, सतत सेवा करीत असे. आत्ता असे वाटते, हे काय उलटे? नातीने आजीची सेवा करायची की आजीने नातीची? पप्पा कामाला निघून गेल्यावर जीजी बाजारात जाण्यास निघायची. शिमग्याच्या महिन्यात, म्हणजे साधारण 5 महिन्यात, ठाणे बाजारात कातकरी बायका सुरंगीची पिवळी फुले आणून त्याचे गजरे करून विकायच्या. ही छोटी पिवळी फुले खूपच सुगंधित. जीजी आईसाठी व आमच्यासाठी गजरे आणायची आणि माझा गजरा मला शाळेत आणून द्यायची. शाळेत नातीसाठी गजरा घेऊन येणारी ही माझी एकमेव आजी असणार. मला गोड खाण्याचेच डोहाळे लागले होते. जीजी रोज माझ्यासाठी जैन मंदिरातून शुद्ध तुपातील स्वादिष्ट मिठाई घेऊन येत असे. गरम गरम जिलेबी, पेढे, बर्फी, घीवर, बदामी हलवा, 1 ना 2. एक दिवस दुपारी मी झोपून उठले आणि एकदम मोदकांचा दरवळ आला. मला 7वा महिना होता तेव्हा. जीजीला सांगण्याचा अवकाश. तिने ताबडतोब तांदूळ धुतले, स्वतः गिरणीत जाऊन दळून आणले आणि माझ्यासाठी कळीदार मोदक बनवले. ह्या आमच्या जीजीच्या आठवणी सांगाव्या तेवढ्या कमीच. तिची इच्छाशक्ती जाज्वल्य. ती वयाच्या 60त असेल. अन्ननलिका वाकडी झाल्यामुळे तिच्या अन्ननलिकेत अन्न अडकून राहत असे. रोज तिला पेज, मऊ मऊ भात असेच खावे लागे. डॉक्टरांनी सांगितले, या अवस्थेत ती जास्तीत जास्त 6 महिने काढू शकेल. ती ताबडतोब डॉक्टरांना म्हणाली, छे छे, काहीतरीच काय बोलता डॉक्टर साहेब. मला माझ्या 5ही नातींची लग्न बघायची आहेत. मी इतक्यात मरूच शकत नाही. 1962 सालची ही गोष्ट आहे. मी कॉलेजच्या 2ऱ्या वर्षाला होते आणि तिचे निधन वयाच्या 100व्या वर्षी 1966 साली झाले. नातींची लग्नेच काय,
सर्व नातींची 2 मुले तिने खेळवली, सांभाळली सुद्धा. माझ्या मुलाची मुलगी पंतीही पाहिली. आज मीच काय, माझी 2 मुले व सुनाही जिजीच्या कितीतरी आठवणी सांगतात. हे मनोगत होतं अमेरिकेतून अरुणा मुल्हेरकर यांचं. यानंतर सौ अंजोर चाफेकर यांचं मनोगत. मी नक्कीच खूप पुण्य केले असणार म्हणून मला जिजीसारखी आजी मिळाली. जिजी म्हणजे अखंड न आटणारा प्रेमाचा झरा. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. आज ती आमच्यात नाही, परंतु मी आजारी असले की ती जवळ असायला हवी असं वाटतं आणि ती नेमकी स्वप्नात येते. हा अनुभव आम्हा सर्व बहिणींचा आहे. माझी धाकटी बहीण उषा कॅन्सरशी झुंजत होती. ती म्हणायची, तिच्या स्वप्नात रोज जिजी यायची व तिला धीर द्यायची. मला आठवतंय माझं पहिलं बाळंतपण. जिजीने मला व माझ्या बाळाला इतके जीवापाड जपले, माझी इतकी सेवा केली, लाड केले की मी जिजीला म्हणाले, तू जर बाळंतपण करणार असशील तर मी दुसरं मूल होऊन द्यायला तयार आहे. बाळंतिणीला म्हणजे मला झोप मिळावी म्हणून ती माझ्या लेकीला घेऊन बसायची. तिचे दुपटे लंगोट बदलाय, स्वतः धुवायची. तिच्या थरथरत्या म्हाताऱ्या हातांना बाळाचं वजन पेलवेल का हा विचारसुद्धा त्यावेळी मनात आला नाही. बाळंतिणीला कढत कडुलिंबाच्या पाण्यानं आंघोळ घालण्यासाठी कुठून लांबून कडुलिंब आणायला जायची ती. माझ्या अंगाला आंघोळीपूर्वी हळद लावण्यासाठी स्वतः खलबत्त्यात आंबे हळद कुटायची. आईने वाढलेल्या गरम पोळीवर हळूच येऊन गरम साजूक तुपाची धार ओतायची. तिच्या त्या उत्कट प्रेमापुढे अगं वजन वाढेल माझं असं बोलायची हिंमतच व्हायची नाही. तिच्याशी तुसड्यासारखं बोलता नाही यायचं. तिचं सतत माझ्या व बाळाभोवती भिरभिरणं मला आतून हवंसं वाटायचं. ती माझे पाय चेपत बसायची. तिच्या 9 वारी लुगड्यात मला बिलगून झोपायला आवडायचं. तो लुगड्याचा वास मी गंध भरून घ्यावा तसा आत साठवून घ्यायचे. कारण तो वात्सल्याचा मायेचा वास मला कुठल्याही महागड्या साडीत किंवा परफ्यूममध्ये मिळाला नसता. ती बागेत जायची, मोगऱ्याची जाईची फुलं गोळा करायची, भराभर सुंदर गजरा उवायची. मला व मला भेटायला आलेल्या मैत्रिणींना माळायला लावायची. आजही मी कधी विकत आणून गजरा माळला तरी त्याला जिजीच्या हातच्या गजऱ्याचा सुगंध नाही येत. बाळंतपणात माझे केस गळायला लागले. माझ्या लांब व जाड केसांचा जिजीला किती अभिमान. जाऊ दे जिजी, मी आता केस कापूनच टाकते. बाळाला सांभाळून मी कुठे वेण्या घालत बसू. आईचे पण बिचारीचे हात दुखतात माझे केस विंचरताना. मी म्हटले, पण जिजी माझे केस गळू नयेत म्हणून रोज काहीतरी पाला वाटून केसांना लावायची. तेव्हा घरी मिक्सरही नव्हता, पण ती नारळाचं दूध काढून केसांना लावायची. तिच्यामुळे माझे केस गळायचे थांबले. तिला बरीच घरगुती औषधी माहीत होती. आता खंत वाटते, तिची सेवा आम्ही नातींनी करायला हवी होती, पण आम्ही नातींनीच तिच्याकडून नुसते लाड करून घेतले. पण ते लाड होत असताना जिजीच्या कृतीतून कळत नकळत तिचे संस्कार आमच्यात झिरपत गेले. तिने आम्हाला माणूसपण जपायला शिकवले. यानंतरचं मनोगत निशा यांचं. जिजी. माझी आणि उषाची आजी जिजी. मी आणि उषा जुळ्या बहिणी. आईला तिच्या 39व्या वर्षी झालेली अपत्य. जसजशी समज यायला लागली, जिजीच्या बोलण्यातून आमचा जन्म का झाला हे हळूहळू समजू लागलं. आई नेहमी म्हणायची, तुमचं बाळंतपण मी जिजीमुळेच निभावून नेलं, नाहीतर माझं काही खरं नव्हतंच. जिजीची बुटकी मूर्ती. आम्ही जेव्हा तिला आजी म्हणून ओळखू लागलो तेव्हा ती जख्ख म्हातारीच होती, पण तिच्यातला उरख, कामाचा झपाटा पाहून थक्क होऊन जायचो आम्ही दोघी. तिचा सुरकुतलेला हात मायेनं गालावर फिरायचा तेव्हा एक भक्कम आधार जाणवायचा. आई सतत कामात असायची. जिजी आईलाही मदत करायची, पण आम्हा दोघींना तिनेच सांभाळलं. माझी आणि उषाची भांडणं नेहमी सोडवायची. मी जरा स्वभावाने अडदाण, धडपडी आणि व्रात्य होते. उषा हडकुळी,
तब्येतीनं नाजूक. मग आई तिला नेहमी पदराआड घ्यायची. मला कधीकधी राग यायचा. मग जिजी समजावायची मला. म्हणायची, तू पाळण्यात असताना तुझे दूध संपवून तिची पण बाटली तू पिऊन टाकायचीस, म्हणून ती अशी अशक्त आहे. तू तिला सांभाळून घे. शहाणी बाय माझी ती. आणि मग पटापट मुके घ्यायची ती. तिला सांभाळून घे हा तिचा उपदेश मी उषा अनंतात विलीन होईपर्यंत पाळला. लहानपणी मिळालेलं बालकडूच जणू ते. तिने बनवलेला गुपचूप केक हे उषानं दिलेलं नाव. पोळीचा लाडू शाळेतून आल्यावर खाताना अगदी पर्वणीच वाटायची. दुपारी कधीकधी मी आणि उषा तिच्या मांडीवर लोळत पडायचो. मग ती पण थोडे आपले मन मोकळे करायची. देव पण कसा बघ, एक मुलगा दिला असता तर जणाला वंशाला दिवा झाला असता. एक मुलगा आणि एक मुलगी चालली असती जुळ्या म्हणून. अच्छा, म्हणजे मुलगा पाहिजे म्हणून आमचा जन्म झाला. अर्धवट वय ते, काही वाटायचं नाही तेव्हा. पण जिजीच्या मनातील खंत कुठेतरी जाणवायची. आई, पप्पा आणि जिजेने आम्ही मुली म्हणून आमचा कधीच राग केला नाही. सर्वांना सारख्याच प्रेमाने वाढवले. ज्याला जे करावयाचे ते करण्याची मुभा दिली. आम्ही दोघी वयाने मोठ्या होत होतो. तशी जिजी पण आणखी म्हातारी होत होती. उषा आणि जिजीचे एक वेगळे नाते होते. उषा तिला नेहमी म्हणायची, हे आपले घर नाही, आपले घर दुसरीकडे आहे. चल, मी तुला दाखवते. आणि मग त्या दोघी उषा नेईल तिथे भटकत बसायच्या आणि शेवटी दमून परत घरी यायच्या. जिजी म्हणायची, ही माझी मागच्या जन्मातली लेक आहे बहुतेक. उषाच्या अखेरच्या दिवसात ही जिजी तिला सारखी दिसायची. तिचे अस्तित्व तिला सारखे जाणवायचे. आम्ही दोघींनी प्रेमविवाह केले. जिजीने तेही स्वीकारले. आमची 2-2 बाळंतपणही केली. सुईण जाईपर्यंत ती जातीने लक्ष द्यायची. बाळाचे मालिश, बाजेखाली निखारे ठेवून शेक देणं, संध्याकाळी धूप लावणं, सर्व काही लिलिया करीत असे ती. उषा जेव्हा पहिल्या वेळी गरोदर राहिली तेव्हा 7व्या महिन्यात आमचे वडील म्हणजे जिजीचा जना गेला. केवढे आभाळ कोसळले तिच्यावर, पण ती तशीच खंबीर राहिली. आईच्या मंगळसूत्राला किंवा कुंकवाला कुणाला हात लावून दिला नाही तिने. पहाडासारखी आईच्या समोर उभी राहिली. जो अनुभव तिने कित्येक वर्षांपूर्वी घेतला होता तो तिने तिच्या सुनेला मात्र घेऊ दिला नाही. म्हणाली, खबरदार, कोणी मालूच्या जवळ जरी आला तर तिची इच्छा असेल तर ती स्वतः काढेल. एवढ्या दुःखातही केवढे ते बळ, केवढी हिंमत. माझ्या आणि उषाच्या आयुष्यात खूप उलतापालत करण्यासारखे प्रसंग आले, पण सगळ्या लढाया मी निभावून नेल्या. शेवटी जिजीचे रक्त आमच्यातही आहेच. पप्पा गेले आणि जिजीने सर्व लक्ष उषाच्या गर्भारपणाकडे केंद्रित केले. स्वतःचे दुःख ती उषाच्या गर्भात असल्या बाळाकडे पाहून विसरायचा प्रयत्न करू लागली. तिला वेडी आशा होती की उषाच्या गर्भात तिचा जनाच आहे. देवानंही यावेळी तिला निराश केलं नाही. उषाला पुत्ररत्न प्राप्त झाला. त्याचा चेहरा, नाक अगदी आमच्या पप्पांसारखे. जिजीचा जना परत आला होता. तिच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावर एक मंदसा प्रकाश चमकल्यासारखा वाटला. तिने परत कंबर कसली. परत एकदा मातीच्या गोळ्याला आकार द्यायला सज्ज झाली एक पणजी. जिजीला 5 पंतू आणि 5 पंत्या झाल्या. सगळ्यांनी तिच्या हातची गुटी प्यायली आहे. आज तिच्या आशीर्वादाने सर्वजण सुस्थितीत आहेत. जिजीच्या किती आठवणी लिहू. ती आजही आमच्यात आहे. डोकं दुखत असलं की तिचा मऊ स्पर्श आजही सर्वांना जाणवतो. तिच्या लुगड्याचा वास आजही आम्ही अनुभवतो. आम्ही खरंच भाग्यवान की अशी आजी आम्हाला लाभली. धन्यवाद. लेखिका राधिका भांडारकर लिखित जिजी या चरित्रात्मक कादंबरीच्या अभिवाचनाची आज सांगता होत आहे. पुन्हा भेटूया एका नवीन कादंबरीसह.
धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.